नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. यूपीएससीच्या एक्झाम पॅटर्न बद्दल सध्या खूप जास्त डिस्कशन सुरू आहे, खूप जास्त वाद सुरू आहे. कारण का मागच्या काही वर्षांपासून सीसॅट मध्ये डिस्क्वालिफाय होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे सीसॅट मध्ये क्वालिफाय करण्यासाठी 2015 पासून निर्णय घेण्यात आला होता की तुम्हाला प्रिलियमच्या असणाऱ्या सीसॅटच्या पेपरमध्ये कमीत कमी 33.5% मार्क म्हणजे 67 मार्क मिळणं आवश्यक आहे प्री पास होण्यासाठी. मग तुमचा जीएसचा असणारा पेपर चेक केला जाणार आहे. तर या अंतर्गत विद्यार्थ्यांचं फेल होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या खूप मोठ्या प्रमाणात चाललेल्या होत्या की सीसॅट बद्दल काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्या असणाऱ्या पार्लमेंटनं एक पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी स्थापन केली. ज्या प्रत्येक असणाऱ्या पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये 31 मेंबर असतात. या 31 असणाऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटच्या माध्यमातून ही कमिटी फ्रेम झाली आणि त्या कमिटीनं आत्ता रिपोर्ट दिलेला आहे 2026च्या अनुषंगाने. आणि त्या अंतर्गत अति महत्वपूर्ण असणारा मुद्दा या ठिकाणी मेन्शन केलाय की यूपीएससीच्या असणाऱ्या प्रीच्या अंतर्गत असणारा हा सीसॅट हा ऍड करणं आवश्यक आहे का त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का याबद्दलचा रिपोर्ट मांडलाय, तो आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा या असणाऱ्या यूपीएससीच्या एक्झाम बद्दल बोलायचं असेल तर इथं सगळ्यात जास्त जो मुद्दा कन्सर्निंग आहे का तो आहे यूपीएससीच्या प्री मध्ये पास होणाऱ्या मुलांच्या अंतर्गत 65% असणारे मुलं हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत. मग 65% मुलं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील तर नक्कीच त्यांना कुठेतरी फायदा होतोय. आणि तो फायदा कुठे होतोय तर सीसॅटच्या अंतर्गत होतोय. का सीसॅट मध्ये? कारण आपल्याला यूपीएससीच्या असणाऱ्या प्रीच्या बाबतीमध्ये बघितलं तर 2 पेपर आपल्याला दिसतात. एक पेपर आहे जीएसचा आणि दुसरा आहे सीसॅटचा. जीएसच्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स 200 मार्क आहेत. सीसॅटच्या पेपरमध्ये बघितलं तर सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट अंतर्गत 80 क्वेश्चन्स आहेत आणि 200 मार्क आहेत. म्हणजे पर क्वेश्चन 2.5 मार्क्सला या ठिकाणी असतो. आणि याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स आहेत मॅथ्स आणि रिझनिंग वरती. आणि हे 50 क्वेश्चन जर बघितलं आपण तर ते जवळपास कॅट आणि मॅथच्या रेंज सारखे असणारे क्वेश्चन्स त्या ठिकाणी वाटतात. जो जनरली या असणाऱ्या परीक्षाची पातळी सांगत असताना इयत्ता 12वीची पातळी असे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामुळे अडचणी या ठिकाणी वाढताना दिसतात. मुद्दा कसा आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये बघितलं तर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय जास्त करतात या असणाऱ्या मॅथ्स रिझनिंगमुळे. पण यूपीएससीचा इतिहास थोडा वेगळा सांगतो. कारण यूपीएससीच्या अंतर्गत 1979 मध्ये सगळ्यात महत्वाचे चेंजेस करण्यात आले होते. कधी? 1979 मध्ये. 1979च्या अगोदर फक्त एकच एक्झाम असायची यूपीएससीची सरळ सेवेसारखी. म्हणजे जिथं फक्त मेन्स एक्झाम द्यायची आणि डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार तुमचा, त्या पद्धतीचा पेपर होता. या ठिकाणी कोठारी कमिशनच्या असणाऱ्या शिफारशीमुळे 1979च्या कालखंडामध्ये यूपीएससीनं प्री आणि मेन्स अशा पद्धतीचं स्ट्रक्चर भारतात सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं. प्री असली पाहिजे आणि त्यातून मुलं या ठिकाणी सॉर्ट आउट करून मग मेन्सला कमी विद्यार्थी येतील आणि त्यातून असणारे विद्यार्थी सिलेक्ट करता येऊ शकतात, त्याची सुरुवात झाली. प्लस याच 1979च्या यूपीएससीच्या एक्झाम मध्ये एसएचा पेपर सुद्धा आला, तो इंग्लिश मध्ये देण्याची असणारी व्यवस्था सुरू झाली. म्हणजे त्याच्या अगोदर एसए हा रिजनल लँग्वेजच्या अंतर्गत देता येऊ शकत होता, तो इंग्लिश मधनं लिहिण्याची असणारी परमिशन दिली. आणि या असणाऱ्या मेन्सच्या परीक्षेमध्ये इंजिनिअरिंगचे असणारे सब्जेक्ट ऍड केले पहिल्यांदा. म्हणजे इंजिनियर्स येत नव्हते या असणाऱ्या यूपीएससीच्या एक्झाम मध्ये, त्यासाठी कोठारी कमिशनच्या शिफारशीमुळे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट ऍड केले मेन्स मध्ये आणि तिथून इंजिनियर्स यायला लागले. आणि नंतर इंजिनियर्सने त्या ठिकाणी तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जग जिंकलं, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेते. आणि 65% पेक्षा जास्त विद्यार्थी आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी क्वालिफाय करताना दिसतात या असणाऱ्या परीक्षांमध्ये. आपण टॉप 10 मध्ये कमीत कमी 7 ते 8 विद्यार्थी सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंगच्याच असणाऱ्या बॅकग्राऊंडचे दिसतात. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग 79 ला असा होता तर 2011ला यूपीएससीने काय केलं, आपल्या प्रीच्या परीक्षेमध्ये 2 पेपर इंट्रोड्यूस केले, जीएस आणि सीसॅट. त्या सीसॅट वरनं सुद्धा खूप वाद झाला 2014ला आणि 2015 पासून मग सीसॅटचा पेपर क्वालिफाय करण्यात आला. मग क्वालिफाय करण्यात आला म्हणजे किती या ठिकाणी 33.5% मार्क तुम्हाला इथं मिळणं आवश्यक आहे. म्हणजे 67 मार्क 200 पैकी मिळाले पाहिजेत सीसॅट मध्ये आणि मग तुमचा जीएसचा पेपर चेक केला जातो. पण त्या सुद्धा असणाऱ्या सीसॅट मध्ये बरेचसे विद्यार्थी डिस्क्वालिफाय होतात. याचं कारण म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगचे असणारे प्रश्न खूप जास्त आहेत. त्याच्या निमित्तानं हा असणारा वाद आता होता. त्याच व्यवस्थेच्या अनुषंगाने आता असणारी पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी तयार होताना दिसते. आणि त्या स्टँडिंग कमिटीने आता रिपोर्ट दिलाय आणि तो रिपोर्टचा उल्लेख करत असताना तो एक प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू आहे.
सर्वसमावेशक पुनरावलोकनाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. सीसॅटच्या असणाऱ्या पेपरची रिक्वायरमेंट आहे का, हा मुद्दा या ठिकाणी मांडला जातोय. मग आता मुळात विद्यार्थ्यांच्या अडचणी काय त्या सीसॅटच्या बाबतीमध्ये पाहिलं तर असमान संधी आहेत असं विद्यार्थ्यांची सगळ्यात महत्वपूर्ण असणारी डिमांड आहे. सध्या सीसॅटचं स्वरूप बघितलं तर इथं नॉन सायन्स नॉन क्वांटिटेटिव्ह पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी गैरसोयीचं ठरत आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. संसदीय स्थायी समितीकडनं सीसॅटच्या सर्वसमावेशक पुनरावलोकनाची अत्यंत महत्वाची मागणी या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे काय, सीसॅट काढून टाका असं मत नाहीये, फक्त सीसॅटचे क्वेश्चन्स हे नॉर्मलाइज करा. हे खूप डिफिकल्ट किंवा मॅथ्स वरती सगळ्यात जास्त बरं आहे, मॅथ्स रिझनिंग वरती बरं आहे असं त्याच्यामध्ये असू नये असा एक फेअर असणारा मुद्दा याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जातोय, हे लक्षात घ्यायचं. मग परीक्षेमध्ये काय होईल, फेअरनेस येईल त्याच्यामध्ये, निष्पक्षपातीपणा त्या ठिकाणी येईल, सर्वसमावेशकता येईल याच्यामध्ये, इन्क्लुझिव्हिटी येईल याच्यामध्ये, सोबतच समान संधी येईल, इक्वल ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसेल. या पद्धतीची मूळ भूमिका घ्यायची आहे. मग ह्या असणाऱ्या स्टँडिंग कमिटीला स्थायी समितीचा उल्लेख केला तर याच्यामध्ये आपल्याला 31 सदस्य दिसतात आणि त्याचं अध्यक्षपद कोणाकडे दिलं होतं, ब्रिजलाल यांच्याकडे दिलं होतं. बीजेपीचे असणारे खासदार आहेत, समितीचे अध्यक्ष तिथं होते. आणि सोबत पाहिलं तर ही अधिकृत समिती आहे कुठं, पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस लॉ अँड जस्टिस. लोकांच्या बाबतीमध्ये असणारे जे काही विवाद असतील, त्यांची असणारी मतमतांतर असतील, त्या अनुषंगाने असणारे कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी ही असणारी समिती काम करताना दिसते. आणि या असणाऱ्या समितीचा मूळ अहवाल डिमांड फॉर ग्रांट्स 26-27 असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगच्या अनुषंगाने ज्या असणाऱ्या अनुदानाची रिक्वायरमेंट आहे त्या अनुदानाच्या अंतर्गत सीसॅटची असणारी भूमिका कशी असली पाहिजे आणि त्या सीसॅटला रिव्ह्यू करण्यासाठीची अनुदानाची रक्कम पाहिजे होती. मग त्या अनुषंगाने ही समिती या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट देताना दिसते, इथं लक्षात ठेवायचं. आणि या समितीच्या शिफारशींचा उल्लेख केला तर सध्याच्या अडचणी त्यांनी हायलाइट केल्या आणि तो अडचणी काय सांगितलं, हा क्वांटिटेटिव्ह आणि अनालिटिक पेपरचा उल्लेख केला तर याच्यामध्ये ग्रामीण आणि दुर्लक्षित भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रकारे इथं संधी मिळत नाही, समान संधी असं म्हणू शकतो इथं. कारण पेपरचं स्वरूप हे अति क्वांटिटेटिव्ह व अनालिटिक असल्यामुळे नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा येतोय. मग ग्रामीण आणि दुर्लक्षित भागातील विद्यार्थ्यांना साधनांची तिथं उपलब्धता मिळत नाही, रिसोर्सेस मिळत नाहीयेत. सीसॅटच्या अनुषंगाने असणारे मॅथ्स आणि रिझनिंगची लेवल सुद्धा खूप हाय केली. त्या अनुषंगाने एक कुठेतरी या ठिकाणी काय हवं की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक शाखांमधनं डायव्हर्स अकॅडमिक बॅकग्राऊंडचे असणारे विद्यार्थी असावेत, सगळ्यांना समानतेच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळावी असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. आणि सीसॅटचा सिलेबस व त्याची डिफिकल्टी लेवल तातडीनं पुनरावलोकन करायचं आहे, रिव्ह्यू घ्यायचा आहे त्याचा आणि त्याच्या माध्यमातून चेंजेस करणं गरजेचं असेल तर ते करायचं या ठिकाणी. मग इथं परफॉर्मन्स पॅटर्न चेक करायचंय, विद्यार्थ्यांची असणारी जी पास होण्याची असणारी भूमिका आहे का, त्याच्यामध्ये सीसॅटचा रोल किती महत्वाचा आहे, सीसॅटमुळे आर्टच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे नुकसान झालेलं आहे का, हे चेक करायचं. आणि मग परीक्षा पद्धतीमध्ये एक प्रकारे निष्पक्षपातीपणा आणायचा आहे, सर्वसमावेशकता आणायचा या ठिकाणी आणि तो मुद्दा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो 2011 पासून हा असणारा जो सीसॅटचा पेपर आहे का, ज्याच्यामध्ये जीएस आणि सीसॅट हे दोन प्रीच्या अनुषंगाने पेपर इंट्रोड्यूस केले, त्या असणाऱ्या सीसॅट मध्ये काय काय असतं, डिसिजन मेकिंग स्किल्स आहेत, कॉम्प्रेन्शन्स आहेत. पण तुम्ही बघत असाल की युपीएससीने फक्त पहिले 2-3 वर्षच फक्त डीएमचे क्वेश्चन विचारले डिसिजन मेकिंगचे, त्यानंतर डिसिजन मेकिंगचे प्रश्नच एक प्रकारे रद्द करून टाकले. हाही मुद्दा होता. लॉजिकल रिझनिंग आहे, अनालिटिकल ॲबिलिटी आहे, हे सगळे आहे. पण 80 पैकी जर 50 क्वेश्चन्स तुम्ही फक्त या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल ॲबिलिटी वरती विचारत असाल तर एक प्रकारे तिथं एक अनफेअरनेस असणार दिसतो तुम्हाला. विद्यार्थ्यांना सम प्रमाणामध्ये तिथं तुम्हाला इथं एक प्रकारे तुम्ही जज करत नाही असा त्याचा उल्लेख होतो. मग सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख केला तर क्वालिफाईंग पेपर आहे, 33% 33.5% गुण आवश्यक असतात. या ठिकाणी ह्युमॅनिटीज, आर्ट, सोशल सायन्स विद्यार्थी मागे पडतात आणि ग्रामीण भागातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेवल प्लेइंग फील्ड मिळत नाही, म्हणजे एक सम प्रमाणामध्ये स्पर्धा करण्याची असणारी जागा मिळत नाही असा उल्लेख येतो. आणि काठिण्य पातळी खूप डिफिकल्ट आहे. मग आता काय संभाव्य बदल आहेत, सर्वांसाठी खऱ्या अर्थाने समान संधी निर्माण व्हावी, विविध शैक्षणिक शाखांमधील उमेदवारांना समान संधी मिळावी, अवघडपणा कमी होऊ शकतो आणि सिलेबस आणि रॅशनलायझेशन म्हणजे एक प्रकारे तर्कनिष्ठतेचा मुद्दा आणि सुसूत्रीकरण या ठिकाणी आणायचे. त्याच्या माध्यमातून पेपर आपल्याला वेगळ्या पद्धतीने सेट होताना दिसेल आणि त्या अनुषंगाने असणारी ही समिती आता रिपोर्ट देतोय आपल्याला सीसॅटच्या असणाऱ्या पुनर्विलोकनासाठीची असणारी भूमिका या ठिकाणी मांडण्यात येते. अध्यक्ष होते खासदार ब्रिजलाल आणि यांच्या माध्यमातून 31 सदस्यांच्या असणाऱ्या या समितीनं सिलेबसची असणारी काठिण्य पातळी चेंज करण्याबद्दल आपल्याला शिफारशी देत आहेत. सीसॅट कॅन्सल व्हावं असं त्यांची मुळात मानसिकता नाहीये. मग येणाऱ्या असणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला सीसॅट मध्ये
बदल होताना जाणवतील आणि एक पॉझिटिव्हिटी येताना दिसेल. आर्ट फील्डच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक समान फील्ड मिळेल या असणाऱ्या स्पर्धेमध्ये पळण्यासाठी. मग चांगला आणि पॉझिटिव्ह असणारा मूव आहे. काय होऊ शकतो निर्णय आत्ताच्या असणाऱ्या या रिपोर्टच्या असणाऱ्या शिफारशींच्या अंतिम असणाऱ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ते आपल्याला आता पार्लमेंटच्या डिसिजन मध्येच कळेल. पण पॉझिटिव्ह असणारा निर्णय होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना एक समान संधी मिळेल. आणि जे विद्यार्थी आता डिमांड करतायत की फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड हे थोडंसं मॅथ्सच्या बाबतीमध्ये आहे त्यांना फायदा होतोय, तर असे असणारे सगळे जे किंतु परंतु आहेत हे संपतील आणि युपीएससी एक प्रॉपर वेनं आणि समानतेच्या माध्यमातून कंप्लीट होताना दिसेल अशी असणारी अपेक्षा या ठिकाणी करूया. आणि हा मुद्दा समजला असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये चाललेले जे प्रश्न आहेत का सीसॅटचे ते या ठिकाणी क्लिअर होतील आणि त्यांची असणारी परीक्षा एकदम इझिली या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, चला थांबूया आपण इथं. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. थांबूया इथं, आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.